चला मग मित्रांनो, पाहूया मस्त थंडगार असं चटपटीत कैरीचं पन्ह कसं बनवायचं ते. त्याच्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे कैरी, गूळ, सफेद मीठ, काळी मिरी पावडर, काळं मीठ, त्याचसोबत जिरा पावडर. सर्वप्रथम आपण गॅस पेटवून घेऊया आणि त्यावर कुकरमध्ये थोडंसं पाणी घेऊन कुकर तापायला ठेवूया. माझ्याकडे कुकरचं छोटं स्टँड नाही आहे, त्याच्यामुळे मी एक बशी उलटी आणि एक बशी सरळ अशी ठेवून त्याच्यात हे दोन्ही कैऱ्या शिजवून घ्यायच्या आहेत आपल्याला. मी कैरीचं देठ काढून घेत आहे आणि त्यानंतर कैरी शिजवून घेत आहे. पहा, मी कुकरला झाकण लावून घेतलेलं आहे. आता आपण ह्याला 3 शिट्ट्या करून घेऊया आणि व्यवस्थित कैरी शिजवून घेऊया. कैरी शिजवून झालेली आहे आणि मी त्याचा गर सुद्धा काढून घेतलेला आहे. आता मी कैरीच्या गरामध्ये गूळ घालून मिक्स करून घेत आहे. पहिला मी चमच्याने मिक्स करून घेत आहे, नंतर आपण ह्या सगळे जिन्नस मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत. कैरी आणि गूळ मिक्स करून ठेवलेला आहे. आता आपण त्याच्यातच घालणार आहोत सफेद मीठ, त्याचसोबत काळं मीठ, त्याचसोबत मिरी पावडर आणि हे सुद्धा आपण मिक्स करून घेऊया. आता हे जिन्नस सगळे मिक्स करून झाल्यानंतर मी मिक्सरमध्ये टाकत आहे, म्हणजे आपल्याला एक छान अशी प्युरी मिळेल. मिक्सरला आपण अर्धा मिनिट एवढं फिरवून घ्यायचं आहे. हे सगळे जिन्नस मिक्सरला फिरवून घ्यायच्या अगोदर त्याच्यात मी पुदिन्याची पानं घालून मी ब्लेंड करून घेतलेला आहे. पहा, आपली प्युरी तयार आहे, म्हणजेच कैरीच्या पन्ह्याचं जे मिक्स आहे ते तयार आहे. आता आपण हे चाळणीने गाळून घेऊया, जेणेकरून आपल्याला फाईन अशी प्युरी मिळेल. पहा, आपण सगळी पेस्ट चाळणीने गाळून घेतलेली आहे. थोडाफार जो चोथा होता तो आता वेगळा झालेला आहे, तो आपण बाजूला करून घेऊया. आता आपण मस्त थंडगार असं कैरीचं पन्ह सर्व करायला घेऊया. तर चला बघूया कैरीचं पन्ह सर्व कसं करायचं ते. त्याच्यासाठी मी 2 काचेची ग्लास घेतलेले आहे, ज्यात मी हे कैरीचं पन्ह सर्व करणार आहे. त्याच्यात आपण टाकूया थोडासा बर्फ, म्हणजे अर्थातच आपल्याला थंडगार असं कैरीचं पन्ह पियायचं आहे, म्हणून बर्फ. त्यात आपण आपल्या आवडीनुसार 2-3 चमचे इतकं हे जे पल्प आपण तयार केलेलं आहे कैरीच्या पन्ह्याचं ते घालून घेऊया. दोन्ही ग्लासामध्ये मी 2-2 चमचे इतकं पल्प घालून घेत आहे. पल्प घालून झालेला आहे. आता आपण यात थोडंसं पाणी घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया. अजून थोडंसं पाणी घालून मस्त कैरीचं थंडगार असं पन्ह सर्व करूया. सजावटीसाठी मी त्याच्यावर पुदिन्याची पानं ठेवत आहे. मस्त थंडगार चमचमीत असं कैरीचं पन्ह नक्की ट्राय करा आणि आम्हाला कळवा कसं झालेलं आहे ते. कैरीचं पन्ह बनवताना कैऱ्या आपल्या कितपत आंबट आहे यानुसार आपण गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. नक्की ट्राय करा आणि आम्हाला कळवा कैरीचं पन्ह तुम्हाला आवडलं की नाही ते.